हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग टू एव्हरीबडी. आजच्या तासामध्ये आपल्याला किर्चॉफ लॉबद्दल माहिती मिळवायची आहे. आपल्याला माहीत आहे की किर्चॉफचे 2 लॉ असतात. ओके, एक करंट लॉ आणि दुसरा व्होल्टेज लॉ. तर आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये, स्टेट अँड एक्सप्लेन किर्चॉफ्स लॉज फॉर इलेक्ट्रिक सर्किट, किंवा स्टेट किर्चॉफ सर्किट लॉज विथ द साइन कन्व्हेन्शन अँड explain them. Okay, so now we are going to see the answer of this question. There are 2 laws. One is Kirchhoff's first law, that is called current law, or also that is called junction law. Kirchhoff's first law लाच करंट लॉ असेही म्हटलं जातं किंवा जंक्शन लॉ असंही म्हटलं जातं. ओके, तर आता पहिला नियम काय आहे, तर Kirchhoff's first law says that, or the Kirchhoff junction law says that, or Kirchhoff's current law says that algebraic sum of electric current at any junction is equal to 0. That is, summation of I is equal to 0. It means what? All current, suppose currents are coming and currents are going in from different direction. So they want to say incoming current and outgoing current, येणारे करंट आणि जाणारे करंट, ओके, हे इक्वल असतात असं किर्चॉफ्स लॉमध्ये सांगितलं गेलं आहे. तर आता आपण हा लॉ डिटेलमध्ये बघू. तर करंट कमिंग टू वर्ड्स द जंक्शन, म्हणजे जर जंक्शनकडे करंट जात असेल तर त्याला पॉझिटिव्ह असं म्हटलं जातं, आणि जंक्शनपासून करंट दूर जात असेल तर त्याला निगेटिव्ह करंट असं म्हटलं जातं. ओके, निगेटिव्ह साईन. इज इट क्लिअर? म्हणजे समजा कसं की आपण ज्यावेळेस लाईट चालू करतो, म्हणजे लाईट चालू केल्यानंतर बोर्डातून जो करंट सर्वकडे जातो त्याला निगेटिव्ह म्हणणार, आणि बोर्डाकडे परत येणारा करंट जो आहे त्याला पॉझिटिव्ह असं म्हटलं जाणार. इज इट क्लिअर? नाव एक्सप्लेनेशन. आता सी दिस डायग्राम. ओके, दिस इज अ जंक्शन. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ जंक्शन्स. ओके, वन मेन पॉईंट इज गिवन and I1, I2, I3, I4 and I5. These are the 5 currents are given. So consider a junction J. Okay, J is the main junction in a circuit where 5 conductors meet. Okay, 5 conductors at the same time they meet. म्हणजे ते एकाच वेळेस भेटतात त्या जंक्शनला. नाव आता जसं आपण म्हणलं की एक गोष्ट लक्षात ठेवायची की जंक्शनकडे जाणारा करंट म्हणजे काय? पॉझिटिव्ह, आणि जंक्शनपासून दूर जाणारा म्हणजे जंक्शनला सोडणारा करंटला निगेटिव्ह असं म्हणतात. म्हणून ह्या डायग्रामनुसार, ह्या डायग्राममध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर बघा, I1 ह्याचं डायरेक्शन कुठं आहे? जंक्शनकडे. ओके, नंतर I2चं बघा, I2चं डायरेक्शन कुठं आहे? जंक्शनपासून दूर आहे. I3चं डायरेक्शन जंक्शनकडे आहे. ओके, I4चं डायरेक्शन जंक्शनपासून दूर आहे, आणि I5चं डायरेक्शन जंक्शनकडे आहे. ओके, मग आता ह्या कंडिशननुसार आपण जर किर्चॉफ्सला अप्लाय केला तर आपण असं म्हणू शकतो की अप्लाइंग द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, दॅट इज करंट लॉ और जंक्शन लॉ, ओके, और करंट लॉ, वी कॅन राईट I1 minus I2 plus I3 minus I4 plus I5 इज इक्वल टू 0. असं का लिहिलं आपण? कारण की I2, I4 हे 2 काय जंक्शनपासून दूर जातात म्हणून तिथं मायनस साईन लिहिली, आणि I1, I3 आणि I5 हे जंक्शनकडे करंट जातात म्हणून प्लस साईन लिहिली. इज इट क्लिअर? म्हणून I1 प्लस I3 प्लस I5 इज इक्वल टू I2 प्लस I4. म्हणजे ही जी मायनस साईनची जी I2 आणि I4 हे 2 जे जंक्शन आहेत, कंडक्टर आहेत, त्यांना आपण पलीकडे नेलं. पलीकडे नेल्यानंतर काय येणार? I1 प्लस I3 प्लस I5 विच इज इक्वल टू I2 प्लस I4. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू सम ऑफ आउटगोईंग करंट. म्हणजे टोटल इनकमिंग करंट जेवढे आहेत, ओके, त्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज ही जेवढे करंट बाहेर चाललेले आहेत हे दोन्ही इक्वल असतात. ओके, म्हणजे सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू सम ऑफ आउटगोईंग करंट. म्हणून द टोटल करंट कमिंग टू वर्ड्स द जंक्शन, म्हणजे जंक्शनकडे जाणारा, इज इक्वल टू टोटल करंट लिव्हिंग द जंक्शन, म्हणजे जंक्शन सोडणारा आणि जंक्शनकडे जाणारा, ही दोन्हीही करंट इक्वल असतात. देर इज नो ॲक्युम्युलेशन. म्हणजेच ॲक्युम्युलेशनचा अर्थ काय होतो? गेन, लॉस. कुठलाही चार्ज, कुठलाही इलेक्ट्रॉन, कुठलाही करंट ह्याच्यामध्ये लॉस होत नाही ज्या जंक्शनला. समजला? ह्याला आपण म्हणतो किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. आता कसं लक्षात ठेवायचं हे?
किर्चॉफ्स लॉ एकदम सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर साईन कन्व्हेन्शन, साईन कुठे आहेत त्या बघायच्या आधी. तर तुम्हाला आत्ताच मी सांगितलं दोन गोष्टी, की करंट कमिंग टुवर्ड्स द जंक्शन, जंक्शनकडे जात असेल तर पॉझिटिव्ह साईन आणि जंक्शनपासून दूर जात असेल तर निगेटिव्ह साईन. तर या डायग्राममध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय बाण, आतमध्ये जाणारा बाण म्हणजे प्लस आणि बाहेर जाणारा बाण म्हणजेच मायनस. ओके, सो दिस इज फर्स्ट लॉ वी हॅव completed. Now we will see the second law. So in this second law, that is called voltage law or loop theorem, त्याला असंही म्हटलं जातं. तर सेकंड लॉ काय सांगतो, अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह म्हणजेच EMF अप्लाइड टू अ क्लोज लूप ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क इज झिरो. म्हणजेच काय, समेशन ऑफ IR प्लस समेशन ऑफ E इज इक्वल टू झिरो. ह्याचा अर्थ काय जाता, व्होल्टेज म्हणजेच काय, पोटेन्शियल म्हणजेच काय, I इंटू R. I म्हणजे करंट आणि R म्हणजे रेजिस्टन्स. ओके, टोटल करंट आणि टोटल रेजिस्टन्स ह्यांचं प्रोडक्ट, ह्यांचं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, प्लस E. E काय आहे, तर E म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, जो इलेक्ट्रॉनला मूव्ह करण्यासाठी मदत करतो, इलेक्ट्रॉनला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मदत करतो, त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर. आता साईन कन्व्हेन्शन फार महत्त्वाचे आहे. साईन कन्व्हेन्शनवरनं आपल्याला हा लॉ शिकायचा आहे. तर फर्स्ट साईन कन्व्हेन्शन काय सांगते, जर लूप इज ट्रेस इन द डायरेक्शन ऑफ करंट, then potential difference across the resistance is taken as negative, and loop is traced against direction of current, then potential difference across resistance is taken as positive. आता हे मी काय बोललो ते कसं समजून घ्यायचं बघा. खाली तुम्हाला मी डायग्राम दाखवले आहे. ह्या डायग्राममध्ये काय दिले बघा नीट, वेज टू रिमेंबर, कसं लक्षात ठेवायचा दुसरा लॉ. तर साईन कन्व्हेन्शन इन किर्चॉफ्स सेकंड लॉ, व्होल्टेज लॉ और लूप थेरम इज गिवन बिलो. आता नीट बघा, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स. आता इथं आपण दोन डायग्राम काढल्यात. पहिल्या डायग्राममध्ये काय दिसते बघा, रेजिस्टन्स काढलेला आहे. तर रेजिस्टन्समध्ये दोन बाण दाखवलेत आपण, खाली लिहिले पाथ, पाथ म्हणजे त्याचा मार्ग. तर दोन्हीची साईन जी आहे ती उजव्या साईडला बाण आहे, बरोबर. म्हणजेच इन द डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जर करंटच्या डायरेक्शननी फ्लो होत असेल तर त्याला निगेटिव्ह साईन असं म्हणतात, निगेटिव्ह इंडिकेट करतात. आणि दुसरी डायग्राममध्ये बघा, इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ करंट, जर करंट हा अपोजिट डायरेक्शनने जात असेल आणि व्होल्टेज, ओके, तर त्याला प्लस साईन असं संबोधलं जातं. म्हणून इफ द लूप इज ट्रेस फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल, सेलमधून म्हणतो मी, सेल म्हणजे बॅटरी जेव्हा लावतो त्यावेळेस आपण लूप जेव्हा फॉर्म करतो, इफ द लूप इज ट्रेस, हा लूप कसा ट्रेस करायचा, पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे ऑफ द सेल, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ द सेल इज टेकन ॲज निगेटिव्ह, वेर ॲज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह असेल तर EMF इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. तर आता खाली साईन कन्व्हेन्शन इन किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ लक्षात कसं ठेवायचं बघा. फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल असेल तर, पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे जात असेल तर निगेटिव्ह साईन कन्सिडर करायचं, आणि फ्रॉम निगेटिव्ह साईनकडून पॉझिटिव्ह साईनकडे करंट जात असेल तर प्लस साईन कन्सिडर करायचं. हे फार महत्त्वाचं आहे. जर करंट निगेटिव्ह दिशेला जात असेल तर त्याला निगेटिव्ह साईन कन्सिडर करायचं, आणि जर करंट पोटेन्शियल डिफरन्सच्या पॉझिटिव्ह साईनकडे जात असेल प्लसकडे तर त्याला प्लस साईन कन्सिडर करायचं. ओके, आता आपण ह्याचं एक्सप्लेनेशन बघू एक मिनिट, हाऊ इट वर्क्स. द व्होल्टेज लॉ इज द स्टेटमेंट ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं कॉन्झर्व ह्याच्यामध्ये होतं म्हणून त्याला व्होल्टेज लॉ असं म्हटलं जातं. ओके, अ पॉझिटिव्ह चार्ज क्यू टेकन राऊंड अ क्लोज लूप इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क गेन्स इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी QE. ओके, पॉझिटिव्ह चार्ज क्यू काय होतो त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी मिळते फ्रॉम अ सोर्स ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स E, and loses electrostatic energy in moving through a resistor with potential drop between its terminal where I is the current. Okay, however, when this charge return to its starting point, the total energy change must be zero. म्हणून when a complete loop is traced, the change in potential must be zero. पोटेन्शियल काय असलं पाहिजे, झिरोच असलं पाहिजे.
and the source of EMF loses the energy which appear in the form of okay. So we have completed this derivation today.